मातोश्री बाहेर आमच्या प्रतिनिधी आणि माझ्या सहकारी सुवर्णा धानोरकर आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। सुवर्णा, त्या ठिकाणची काय अपडेट आहे? आजचा दिवस अतिशय मोठा आहे आणि तब्बल 19 वर्षांनंतर दोन्ही भाऊ एकत्र येणार। मातोश्री बाहेर सुद्धा हालचालींना वेग आलेला असेल, काय अपडेट? काही तांत्रिक कारणामुळे आपल्यापर्यंत सुवर्णा यांचा आवाज पोहोचू शकत नाहीये, मात्र आपण पाहतोय राज आणि उद्धव ठाकरे आज एकाच मंचावर असतील। ते आपल्याला एकत्र बघायला मिळणार आहे। मराठीचा नारा आज एकत्र घुमणार आहे, मराठीचा आवाज घुमणार आहे। मुंबईमध्ये आजचा दिवस खरं तर निश्चितच ऐतिहासिक आहे असंच आपल्याला म्हणावं लागणार आहे, कारण वरळी डोम या ठिकाणी सकाळी 11:30 वाजता या मेळाव्याला सुरुवात होणार आहे। मातोश्री संदर्भातली अपडेट आपण घेणार आहोतच, मात्र थेट आता शिवतीर्थावर जाऊयात। त्या ठिकाणी माझे सहकारी गिरीश निकम हे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। गिरीश, नेमकी काय अपडेट आहे त्या ठिकाणी? शिवतीर्थावरती कशा हालचाली सुरू आहेत? सेजल, तब्बल 2 दशकानंतर ठाकरे बंधू एकत्र येत आहेत। साहजिकच सगळ्या राजकारणाचा फोकस ठाकरे बंधूंकडे आहे। राज्याच्या राजकारणातला हा ऐतिहासिक क्षण आहे। गुलाल उधळत या वाजत गाजत या मराठीचा विजय साजरा करण्यासाठी या असं आवाहन मनसेनं केलेलं आहे। त्या आवाहनाला संपूर्ण मुंबईतून प्रतिसाद मिळतोय। मी आता उभा आहे शिवाजी पार्क इथल्या राज ठाकरेंच्या निवासस्थानाबाहेर, शिवतीर्थ बाहेर उभा आहे। ठाकरे ब्रँडला या विजयी मेळाव्यातून सेजल बूस्ट मिळणार आहे। सगळ्यांचं लक्ष या विजयी मेळाव्याकडे आहे। संपूर्ण मुंबईत या मेळाव्याबाबतची उत्सुकता आहे, कारण 19 वर्षानंतर ठाकरे बंधू एकत्र येणार आहेत। 2012मध्ये जेव्हा उद्धव ठाकरे लीलावतीमधून घरी येणार होते, त्यांची हार्ट अटॅक आला होता, त्यांना उपचारानंतर राज ठाकरे त्यांना घेऊन मातोश्रीवर गेले होते। त्या दिवसानंतर 2012 नंतर आज पुन्हा एकदा ठाकरे बंधू आज वरळीमध्ये एकाच मंचावर येणार आहे। साहजिकच राज्याच्या राजकारणातला हा ऐतिहासिक क्षण आहे आणि ठाकरे ब्रँड अबाधित राहण्यासाठी, ठाकरे ब्रँडची व्हॅल्यू टिकण्यासाठी आजचा विजयी मेळावा खूप मोठा बूस्ट असणार आहे। मनसे कार्यकर्त्यांमध्ये एक नवं चैतन्य देणारा हा विजयी मेळावा आहे। शिवाजी पार्क असेल, दादर सारखा मराठी मनांचा आवाज असणारा सगळा एरिया असेल, इथे खूप उत्सुकता सेजल या मेळाव्याबाबत आहे। निश्चितच गिरीश, आजचा दिवस महत्त्वाचा आहे आणि मराठी माणसाच्या एकजुटीची हाकही दिली जाणार आहे, मात्र त्या ठिकाणी कसा माहोल आहे? तुमच्या इथे शिवतीर्थावर कशी तयारी करण्यात आली आहे ते आपल्या कॅमेरा पर्सनला सांगून कृपया आम्हाला दाखवा। आता जवळजवळ 7:15 वाजलेले आहेत। त्या सुमारास दादर असेल, शिवाजी पार्क असेल परिसर, इथे जे लोक आहेत, मराठी लोक आहेत, त्या सगळ्यांनाच आजच्या मेळाव्याबाबत उत्सुकता आहे। हळूहळू कार्यकर्ते यायला सुरुवात झालेली आहे। काही बॅनर देखील इथे आसपास लागलेले आहेत। 11 वाजता साधारणतः 11च्या सुमारास साधारणतः राज ठाकरे हे मेळाव्याच्या ठिकाणी जायला निघतील। मात्र एकूणच आज सकाळपासूनच सगळ्यांना उत्सुकता आहे विजय मेळाव्याची आहे। राज ठाकरे, उद्धव ठाकरे काय बोलणार आहेत, एकाच मंचावर दोघांना बघता येणार आहे। एक राज्याच्या राजकारणातला ऐतिहासिक क्षण आहे आणि या विजयी मेळाव्याच्या निमित्तानं कुठेतरी मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये एक नवचैतन्य निर्माण झालेलं आहे। ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झालेलं आहे। दादर सारखा जो परिसर असेल, म्हणजे लालबाग, परळ ते दादर, हा सगळा जो टप्पा आहे, सगळा जो भाग आहे, इथल्या कार्यकर्त्यांमध्ये पण एक वेगळाच उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय। निश्चितच आज वेगळा उत्साह तर आपल्याला बघायला मिळतोय। ठाकरे बंधूंचा मेळावा आहे। साधारणतः किती वाजता राज ठाकरे आपल्या घराबाहेर पडतील आणि वरळी डोम या ठिकाणी जातील, या संदर्भातली अपडेट तुमच्याकडून जाणून घेणार आहोतच, मात्र तुर्तास धन्यवाद या अपडेटसाठी। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।